एकीकडे विकासाचे मोठे महामार्ग बांधले जात असताना दुसरीकडे मात्र या महामार्गांसाठी जमिनी देणाऱ्या मूळ भूमिपुत्रांची कशी थट्टा केली जाते याचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आलाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेसाठी जमीन देऊन तब्बल 31 वर्ष उलटली तरी हक्काचा मोबदला न मिळाल्यानं दस्तुरी खोपोली येथील आदिवासी कुटुंब रस्त्यावर उतरली आहेत। शासनाच्या या अमानुष दुर्लक्षाविरोधात वरदायिनी आदिवासी सेवाभावी संघटनेच्या वतीनं खालापूर तहसील कार्यालयावर एक धडक मोर्चा काढण्यात आला। केलं ह्या सगळ्या प्रशासकीय गोडदोडमध्ये किंवा पत्रव्यवहारामध्ये आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं संस्थेला वाटलं, वरदायिनी माता संस्थेला वाटलं, तर त्यामुळं त्यांनी हायकोर्टात आपल्या राज्याच्या हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यांनी आपल्याला लेखी पत्राद्वारे कळवलंय का जोपर्यंत तुम्हाला रिलीफ मिळत नाही, जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही, जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत तुमची जी प्रमुख मागणी आहे ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही लढा लढू शकता आणि प्रशासकीय दरबारी मागू शकता। तर ह्यामुळं हे पत्र आज आपल्याला हायकोर्टाने दिलेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला तशी तर कोणाची परवानगी घ्यायची गरज नव्हती, कारण प्रशासन हे हायकोर्टाच्या वरचं नाही आहे। तरीसुद्धा आम्ही आपल्या प्रशासनाचा मान सन्मान किंवा कुठेतरी आपल्याकडून चूकभूल होऊ नये यासाठी आम्ही सगळ्या प्रशासकीय दरबारी पत्रव्यवहार केलेला आहे आणि आज ह्या आपण आंदोलनात तसा तर ह्या प्रशासनाने हायकोर्टात सुद्धा अपमान केलेला दिसत आहे, कारण हायकोर्टाने जर पत्र दिलं असेल तर त्यांना आदिवासींना बसण्यासाठी स्टेजची किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत, आज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो, पावसाळ्याचे दिवस चालू असताना सुद्धा त्यांनी आपल्याला मंडपाची व्यवस्थेची परवानगी दिलेली नाही। हे मोठं आम्हाला दुर्दैव वाटतं आमच्या तालुक्याच्या प्रशासनाचं।